तुकाराम मुंढेंच्या आदेशाला कोर्टात चॅलेंज, उच्च न्यायालयात याचिका दाखल, मनमानी अधिकाऱ्यांच्या गैरवापराचा आरोप। अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत प्रतिबंधित खाद्यपदार्थांच्या निर्मिती, वाहतूक आणि विक्रीमध्ये सहभागी असलेल्या आरोपी विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी आदेश जारी केले होते। मात्र या आदेशाच्या कायदेशीर वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलेलं आहे। बुलढाणा येथील मोहम्मद इक्बाल मोहम्मद शफी यांनी तुकाराम मुंढे यांचा आदेश मनमानी करणारा, एकतर्फी आणि सामान्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग करणारा आहे असा आक्षेप घेत याचिका दाखल केली। अशातच तुकाराम मुंढे यांचा आदेश अवैध ठरवून रद्द करण्यात यावा अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून न्यायालयात करण्यात आलेली आहे। दरम्यान तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत 12 जून 2026 रोजी आदेश जारी करून प्रतिबंधित खाद्यपदार्थांचे उत्पादन, त्यात अर्थसहाय्य, पुरवठा आणि वाहतूक करणारे तसेच त्यासाठी गोदाम पुरवणारे, किरकोळ विक्री करणाऱ्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या प्रकरणी नागपूर खंडपीठाने अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच अन्न आणि औषधी प्रशासन आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावून 3 आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे। अशातच आता बुलढाणा येथील मोहम्मद इक्बाल मोहम्मद शफी यांनी तुकाराम मुंढे यांचा आदेश मनमानी करणारा, एकतर्फी आणि सामान्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग करणारा आहे असा आक्षेप घेत याचिका दाखल केली। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।